मूळ संख्या कशाला म्हणतात माहीत आहे का तुम्हाला? जर एखादा असा नंबर असेल की ज्याला एकनी आणि जो नंबर असेल जसं की एक्स हा नंबर आहे आपला, समजा त्यांनी त्याला भाग जात असेल म्हणजे एक्सनी आणि एकनी, तर त्या संख्येला आपण काय म्हणतो तर मूळ संख्या असं आपण त्याला म्हणतो. तर आपल्या जे काही मूळ संख्या आहे ते 1 ते 100च्या दरम्यान किती आहे तुम्हाला माहीत आहे का? जे की आपल्या 1 ते 100च्या दरम्यान जे सगळ्या काही मूळ संख्या आहे ना, त्या टोटली जे आहे त्या आहे टोटली 25 अशा मूळ संख्या आपल्या आहेत. 1 ते 100 आपले सगळे नंबर आहे त्याच्यामध्ये. तर ह्या मूळ संख्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही पाहू शकता इथं मी सगळे मूळ संख्या लिहिलेल्या आहे. जसं आपण पहिले 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 63 71 73 79 83 89 आणि 97 ह्या सगळ्या ज्या काही संख्या आहे ह्या सगळ्या आपल्या मूळ संख्या आहेत. ठीक आहे, यांना आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. तशा काही बेसिक ट्रिक्स आहेत ह्या मूळ संख्या आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. जसं की तुम्ही पाहू शकता आता समोर तुम्हाला सांगते असे काही नंबर असतात जे की एकक स्थानी यानी की ज्याचं काही लास्टचे जे नंबर असतात ज्याचे देतं की तुम्ही हे सगळे नंबर पाहू शकता. जर आपली एखादी एक संख्या येत असेल त्याच्या लास्ट स्थानी सगळे जे नंबर येत असेल 0 2 4 5 6 आणि 8 असे नंबर येत असेल तर त्या नंबरवर येणारी जे काही संख्या असेल ती मूळ ही नसते. हा जो 5 आहे हा 5 सोडून फक्त काही काही वेळेस हा 5 जो आहे तो मूळ संख्येमध्ये येतो, जसं की आपण मागे आता पाहिलेलेच आहोत. ठीक आहे, हा जर आपल्या लास्ट नंबरवर येत असेल हे सगळे नंबर तर तो नंबर मूळ संख्या नसतो. असंच तुम्ही काहीतरी आता इंटरनेटवर स्ट्रिक सुरू आहे की 1 ते 100 नंबर तुम्हाला लिहायचे, म्हणजे 1 ते 100 पहिले सगळे नंबर लिहून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मूळ संख्या ज्या ह्या शोधायच्या. कशा तर पाहते त्याच्यामध्ये आपल्याला 2ची कसोटी वापरायची, 3ची कसोटी वापरायची, 5ची कसोटी वापरायची आणि 7ची कसोटी वापरायची. तर 1 ते 100 नंबर लिहायपर्यंत खूप सारा वेळ चालला जातो आणि पेपरमध्ये आपल्याला एवढा मूळ संख्या लिहिणं आणि ते काढणं खूप कठीण जातं ना. तर त्याच्या अगोदर तुम्हाला 2ची 3ची 4ची 5ची 7ची या जर कसोट्या माहीत असतील आणि हे जे वर लिहिलेले सगळे नंबर्स आहेत तुम्हाला माहीत असतील की मूळ संख्या नेमके असतात काय, तर तुम्ही इझिली त्याच मूळ संख्या आहेत की नाही हे तुम्ही शोधू शकता. जसं एखादा नंबर असेल त्याच्यामध्ये हे सगळे कोणते नंबर येत असतील, ठीक आहे, तर याचं जर लास्ट नंबरला म्हणजे एकच स्थानी हे नंबर असेल तर ते मूळ संख्या नसतात.